उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली। या भेटीमध्ये शिंदेंनी निधी वाटपाबाबत शहांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। कोणत्याच फाईलवर सही केली जात नसल्याची ही चर्चा सध्या रंगत आहे आणि त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आज सकाळी चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झाले होते। यावेळी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी एकमेकांकडे पाहणं आणि बोलणं टाळल्याचं पाहायला मिळालं। चैत्यभूमीवर सर्वात पहिले एकनाथ शिंदे पोहोचले, त्यानंतर अजित पवार आले। मात्र बराच वेळ दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही की बोलले नाही। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल झाले। यावेळी फडणवीस आणि शिंदे शेजारी शेजारी उभे होते, तर तिथून थोड्या अंतरावर अजित पवार उभे असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे अमित शहांचा दौरा रायगडावर होता आणि या ठिकाणी बोलण्याची संधी न मिळणं आणि कालची एकनाथ शिंदेंनी घेतलेली अमित शहांची भेट यामुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळते। शिंदे आणि शहांच्या भेटीनंतर अजित पवार नाराज असल्याची चर्चा रंगत आहे। त्यानंतर आज आपण पाहतोय की चैत्यभूमीवर या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असताना मात्र या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये दुरावा पाहायला मिळाला। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की आज बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आहे आणि याच निमित्तानं चैत्यभूमी परिसरामध्ये आज पालिकेच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यासोबतच राज्यपाल हे उपस्थित होते। मात्र राज्यपाल आणि मुख्यमंत्री येण्यापूर्वी दोन्ही उपमुख्यमंत्री हे उपस्थित होते, पण मात्र एकमेकांशी बोलले नाही, एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नव्हतं या दोघांनी। मात्र नाराजी नाट्य जे आहे ते या दोघांमध्ये पाहायला मिळालं। सांगितलं जात आहे की अमित शहा यांच्या कालच्या भेटीनंतर अजित पवार हे नाराज असल्याचं पाहायला मिळालं। मात्र निधी वाटपावरून अमित शहांकडे अजित पवार यांची एकनाथ शिंदे यांनी तक्रार केली आणि त्यानंतर कोणत्याही फाईलवरती सही केली जात नसल्याची देखील चर्चा जी आहे ती देखील पाहायला मिळाली। मात्र यानंतर हा संपूर्णतः नाराजी नाट्य जी आहे ती आज पाहायला मिळाली। मात्र मंचावरती देखील एकनाथ शिंदे हे दूर बसले होते, सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका बाजूला बसले होते। मात्र असं असताना मात्र या दोघांनी म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही, बोलले सुद्धा नाही। मात्र यामध्ये किती तथ्य आहे या नेत्यांकडनंच आता आपल्याला पाहायला मिळेल। सध्या आपण पाहिलं तर संपूर्णतः महायुतीमध्ये ऑल इज वेल असल्याची चर्चा जी आहे त्यांच्या नेत्यांकडनं ऐकायला मिळत आहे। कारण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षाकडून मात्र आपण पाहतोय की त्यांच्या नेत्यांकडनं ऑल इज वेल असल्याचं म्हटलं जात आहे। पण मात्र आजच्या जर दिवसभरामध्ये आपण पाहिलं तर सकाळी दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांशी बोलले नाहीत किंवा मग एकमेकांकडे पाहिलं सुद्धा नाही आणि त्यावरूनच या आता चर्चा ज्या आहेत, नाराजी नाट्याचा जो सूर आहे तो आता पाहायला मिळत आहे। जी, नक्कीच। धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।